असं करू माई पोत हरपली 7 ग्रॅमची होती. कशीच तर भेटत नाही व तेवढीशीच तर होती. ती मागतलं तर देऊन नाही राहिली. कसं करू व दादा, कसं करू? कोणत्या तोंडानं घरी जाऊ मी? कोणत्या तोंडानं काय सांगू माया सासूले नवऱ्याले? एका पुरण कामच निले देऊन नाही राहिली. 2-2 माणसाले कोटा पाडून राहिली. हो ताई, रडू नका ताई. काय दादा तुम्ही म्हणता रडू नका रडू नको? काय करू रडून येतं? आज सोनं किती महाग आहे. 10-12 हजार रुपये ग्रॅम आहे. 1 ग्रॅम नाही करणं मग दादा. तुम्ही म्हणता चुप राह चुप राह. तिनं दिली असती तर चुप राहिली असती व दादा. आता काय करू मी? माई एवढी पोत गेली. कशी जाऊ मी घरी? मला बळबळ करन गेली कायले नसं कायले. कसं करू दादा? तुम्ही म्हणता चुप राह. ही रडून वापस येते का? आता रडून काय करतात तुम्ही? त्याला काही उपाय आहे का? आता ते नाही म्हणून राहिली तर उपाय आहे का? आता आम्ही तर तिले दिल्ली आम्हाला काम आहे ते दिनने म्हणून आणि आम्ही तिले इमानदारीनं दिल्ली ना. आमची नियत दाबाची असती तर आम्ही दाबून घेतली असती, पण तिची नियत बदलली ना. तिले पोत भेटल्यावर अशी अशी झाली गोष्ट. ताई रडू नका. नाहीतरी आता गेली नाहीतरी गेली. पुन्हा दादा आता त्याला तर काही उपाय नाही, पण बेकार तर वाटतेच हो दादा. बेकार वाटाले. तुम्ही तिच्यापाशी द्यायला नाही पाहिजे होती व दादा. तुमच्यापाशी असती तर गेली तरी नसती व दादा. गेली नसती. कसं करू व दादा? आता काय सांगू मी? समुद्र मास्तर अधिक लढून राहिली. हे दिल्ली नाही का? पश्चिम दिल्ली नाही का? काकू काय सांगता? आमचं चुकलो. आम्ही तिच्यापाशी पोत द्यायला नाही पाहिजे होती. आम्हाला का माहीत अशी खोटारडी बाई आहे म्हणून. हे ते जबानीनं नाहीच म्हणते. मी तर तुम्ही म्हणते कधी दिल्ली म्हणते मापाशी अशी म्हणून राहिली हो काकू. ते कशीच मान्य नाही करून राहिली. आमच्या दोन वाले हे करून राहिली. ते खोटं पाडून राहिली. 2 माणसाला खोटं पाडून राहिली. ते हो, एवढी खोटाडी मी आयुष्यात नाही पाहिली. एवढी आयुष्यात पाहिले. पहिल्यांदा दिसली म्हणजे आम्ही तिच्यापाशी देऊन ते आम्हाला खोटी पडून राहिली. अधिक म्हणते तुम्ही कधी दिल्ली, मी तर घराच्या बाहेरही नव्हती. अशी तशी ओलानं फलानं लय लावून राहिली. ते कशीच नाही जपून राहिली बा. एवढी खोटी बोलायची हिंमत पाहिजे ना तिची. किती खोटी बोलून राहिली ते. अरे दिसून राहिली बाप्पा. एवढी दबाची नियत बोली आहे. आपल्याला तर कोणाची वस्तू सापडली तर आपल्याला देऊन द्या वाटते. पण कोणाचं असं समजून जर विचार केला का बा आपली वस्तू हरपली तर कसं मन दुखते. दुसऱ्याची हरपली असून तिचं किती मन दुखत असून असा तर तिने विचार करायला पाहिजे. आपल्यासारखं विचार करणारे नाही ते. असं कर ना. पोलिसाला बोलाव ना. पोलीस पुरा त्याचावाला शोध लावते ना. तिच्या घराची झडती घेतली तर सापडते. अशी कुठं लपवली ती असं तिनं लपून तुम्हाला माहित आहे ना. तिनं घेतली दिल्ली म्हणून तुम्ही ते मान्य नाही करून राहिली तर घे ना तिच्या घराची झडती. अशी कशी देत नाही दिल्या शहरात नाही. हो, हे काकाजी सांगून राहिले हे बरोबर आहे. आपल्याला माहित आहे ना दिल्ली म्हणून तर घेऊनच करायचं कंप्लेंट आणि तिची झडतीच घ्या. त्याच्यात जमत नाही तर तू काय कर, पोलिसाला फोन कर, बोलावून घे आणि त्याला सांग अशी तक्रार आहे बा, या बा तुम्ही लवकर. अधिक ते कुठं लपवते काय नाही आपल्याला माहित आहे का. तिनं लपून ठेवली घरातच असं ना आता सध्या. मग अधिक रफातफा केलं म्हणजे घे लवकर बोलावून. मला याच्या अगोदर कोणी फोन करून सांगितलं त्या केला असता आतापर्यंत फोन. निदान काही ना काही झालं असतं. कसं करू व शांता काकू? ते मान्यच नाही करून राहिली व. माईवाली पोत हरपली व काकू. माय मन लय दुखून राहिलं व काकू. मी घरी नाही जाऊन राहिली दाखानं. माई सासू बोलन म्हणून, माय नवरा बोलन म्हणून. कसं करू व काकू? बाय तू काही टेन्शन घेऊ नको. आता पोलिसाला फोन करते. मास्तर फोन करते. तू काही लढू नको. लढल्याने काही वापस येत नाही. अधिक तुझी तब्येत बिघडून घेशील काय? तू तब्येत बिघडून घ्यायले काही काळजी नको करू. हाय आम्ही तुझ्या पाठीशी. पहिली पोत शोधाची लागा लागन तुझ्याच तब्येतीच्या मागं आम्हाला. धावा लागन तुझ्या मागं. पहिले ते शोधू देत पोत. बरोबर आहे काकू तुमचं, पण माय मन नाही लागून राहिलं. तुम्ही सांगून राहिले हे समजून राहिलं, पण माय मन थांबून नाही राहिलं काकू. लढत येऊन राहिला. तिनं जेव्हापासून म्हटलं ना देत नाही म्हणून तेव्हापासून जास्तच लढ येऊन राहिला काकू. देतच नाही ते बाई. मला जब्बर वाटली काकू. काही करा. हो असे जब्बरही त्याच्या समोर शाळा बरोबर जाग्यावर येते. बरोबर प्रश्न विचारते. थांब तू त्याला बोलावू दे. लढू नको होते बरोबर. हा त्याच्या समोर होतेच सारखे. कर रे फोन तू. हो थांबा फोन करतो मी त्याला. थांबा तू उगी राय बाई, तू उगी राय. आम्ही 2 जण साक्षीदार असल्यावर तिला द्यास लागून अशी कशी देत नाही ते. आम्ही 2 जण साक्षीदार आहे म्हटलं द्या लागून. तिच्या जवळचे पैसे द्या लागून. पण द्या आली लावाचं. हॅलो साहेब, पोलीस स्टेशनचाच नंबर आहे ना हा? मी मास्तर बोलून राहिलो. तर आमचं असं झालं का एक चोरीचा म्हणजे हे आरोप आहे. तर आमचं म्हणणं असं आहे, म्हणजे कसं झालं, आम्ही 2 जण रस्त्यानं चाललो होतो. आम्हाला सापडली एका बाईची पोत. तर मग आम्हाला दिसली. मग आम्ही रस्त्यानं चाललो होतो. तिथं होती एक बाई उभी. मग आम्ही तिला म्हटलं हे तुमची पोत होय काय? तर ते म्हणे आमचीच पोत होय म्हणे. तिनं घेऊन घेतली. पण ते पोत भाऊ तिची नव्हे. ते पोत आमच्या गावातल्या दुसऱ्या बाईची होय. ते प्रचाराला गेली होती. तर तिची पडली. हिला आम्ही म्हटल्याबरोबर हिनं तिचीच म्हटली. पण तिची होय नाही. पण तिनं आमच्या पत्ती घेतली. आणि मग आम्हाला माहीत झालं ह्या बाईची पोत आहे म्हणून. आम्हाला सापडली तर रस्त्यावर. तर मग आम्ही तिच्यापाशी गेलो मग ह्या बाईला घेऊन. तर ते बाई मान्य नाही करून राहिली. तुम्हाला मी ओळखतही नाही म्हणे. आज तुम्ही माझ्यासोबत बोललेच कधी म्हणे, दिल्लीच कधी, अशी मान्य नाही करून राहिली भाऊ. आम्ही 2 जण होतो. एकही जण होतो असं नाही. 2 जण साक्षीदार आहे आम्ही. आम्ही तिला पोत दिली म्हणून.
असं असं कोणत्या गावावरून बोलून राहिले म्हटलं तुम्ही गुरुजी? साहेब मी उदय गावातून बोलून राहिलो. उदय. असं अर्ध्या घंट्यात येतो आम्ही म्हणजे आता आमची पुरी टीम घेऊन येतो आम्ही. ठीक आहे, तुम्ही हजर राहा तिथं आणि ज्या बाईची पोत हरपली त्या बैली घेऊन या. म्हणजे कसं कुठे यायचं आहे उदय गावात? साहेब तुम्ही चौकात येते ना, आम्ही तिथं हजरच आहे सारेजण. तुम्ही या चौकात आणि भेटू मग. आणि मग येतो घेऊन जातो तुम्हाला त्या बाईच्या घरी. आणि ठीक आहे, या मग तुम्ही लवकर. हो आम्ही लगेच निघतो, तुम्ही फक्त हजर राहा. हो साहेब तुम्ही त्याची काळजी नको करू, आम्ही हाय सारेजण येतो. संगीता आता लोड नको, डोळ्याचे आसू पूस आणि उगी राह. हा दिले नाही तर तिले पैसे तर भरून मागायचे आहे. हा तू लढू नको फक्त. आता येऊन राहिले साहेब, आता यांना फोन केला, येतो म्हणे साहेब. हो बाई आता लढ नको, आता काही डासू गहू नको तू, काहीच नाही. अशी कशी देत नाही, साक्षीदार असल्यावर द्यास लागन तिले. ताई आम्ही साक्षीदार आहे. तिच्या विरोधात आम्ही साक्षी द्यायला तयार आहे म्हटलं. द्यास लागून तिला, अशी कशी देत नाही ते. पैसे तर भरून द्या लागून. काही हो हो दादा, आता तुमच्यानं मी चुप राहतो, नाही तर कसं काय केलं असतं मी. कसं नाही, तुम्ही दोघं जण आहे म्हणून एवढं तरी होऊन राहिलं. नाही तर कसं मायवाली हरपली असती तर भेटली नसती. हो बरोबर होते. आता बस उगी तू. पण त्या बाईची खोटी बोलायची हत पाय ना, कौशीच्या सुनीची. मला वाटलं नव्हतं इतकी भारी आहे म्हणून कौशीची सून. काकू आम्हालाच काय माहित एवढी भारी आहे म्हणून ती बाई. आम्हाला आता माहित पडलं एवढी भारी आहे म्हणून तिच्यासोबत बोलल्यावर. का नाही बा, लयच भारी दिसली मला तिथं. कौशी अशी नव्हती, पण कौशी चांगली होती ना. अरे तिले दिसल्यावर लोभ सुटला वा. तिले वाटलं आज सोनं किती महाग आहे, 7 ग्रॅमची असन बापो. तिले असं वाटलं असन ना. तिले लोभ सुटला होय काहीच न. लोभ पप्पाचं मूड असते ना. तिले असं वाटलं का काय करते हे, काय करते. आणि असंच वाटलं तिले, म्हणून ते आता खोटी बोलली वय. ते खोटी बोलली. साक्षीदार असले ना पैसे भरून द्या लागते म्हटलं. एक पै जोडून भरून द्या लागते तिले. सारख्या ना दिल्ली असती, स्वतःची बदनामी नाही झाली असती. काहीच नाही, आपण काल विरोधात साक्ष दिली असती. पण तिनं नियत बैकवली ना, तिची नियत बैकवाले. त्याची चीज अशी आहे म्हटलं का ते पचत नसते बरं, लय बेकार आहे. काही नाही, कोणाचं घ्यायला नाही पुरत असते, पण तिची नियत बदलली ना. आता काय करणार आहे त्याले. का स्वस्त आहे काय, म्हणणे दुखत काय, ज्याचं हरपलं त्याला माहित असते. कोणी 1-1 रुपये जमा करू सोनं करते. पहिले तरी झालं एवढं, आता तर सप्पा होत नाही. अगो म्या कामाला जाऊ केलं व, होते नाही तर पैसे. असं आहे, पण त्या तिची नजर बदलली व काकू. कशीच बाई असन व, कशीच नाही. हो त्या गेली कामाला जाऊन, पण लढू नको. लढून का वापस येणार आहे काय. लढू नको, देते आता तुले, थांब. बरोबर तिची झडतीच होती आता. लय वेळ झाला ना, अर्धा तास होऊन राहिला ना. पायबर गाडीचा आवाज येऊन राहिला ना, गाडीचा आवाज येऊन राहिला सायरनचा. पायबर गाडी आली काय तर पोलिसाची. हो आवाज येऊन राहिला, पाय तुम्ही. हो आली गाडी येऊन राहिली, इकडेच येऊन राहिली, चौकातच येऊन राहिली आपल्या. बाई मी अलग होतो, पोलीस येऊन राहिले. लय जण दिसून राहिले, 5-7 पोलीस लोक आहे. टीमच घेऊन आले ते, म्हणून म्हणे टीम घेऊन येतो म्हणून. तिकडची घ्यायला लय जण पाहिजे ना. ती खोटी बोलली तर तिने दबतली नाही पाहिजे काय. ते एवढे जण असले म्हणजे वेगवेगळे प्रश्न विचारते ना.